बोला, काय काम काढलं? पत्रिका द्यायला आलो. पत्रिका? व्हॉट पत्रिका? तुमच्या लग्नाची. आणि म्हणजे छापायची ना असं ठरलं होतं, पण 2 छापून घेतल्या. एक मानाची तुम्हाला आणि एक देवीला. वा वा, ग्रेट बर का. हे बाकी आम्हाला तुमचं आवडतं बरं का. तुमचं सगळं सिस्टमॅटिक असतं, म्हणजे सगळं शास्त्रानुसार. येणार आम्ही लग्नाला. म्हणजे लग्नाला यावं लागणार ना. आता आम्ही नाही म्हणलं लग्न कसं होणार. आम्हाला पण महत्वाचे काम आहेत. तुम्ही या आता. भैया, अजून पाहुणे आले नाही का? लग्न घर आहे, काय कार्यक्रम नाही कसला, काय नाही? कसं आहे, तुम्ही जाणार म्हणून घाईमध्ये लग्न ठरवलं ना. आणि आमचे नातेवाईक काय फ्री नाही. उद्या येतील लग्न, तेव्हा भेटा सगळ्यांना. आम्हाला पण काम आहे, तुम्हाला पण असतं. या आता. आजा, आजवर ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस आलाच. उद्या तर खरी मजा येणार आहे राव. माझ्या एवढ्या चांगल्या घराला नाचडून गेली ना ती शेतली. तिला तुमच्या घराबाहेर काढायचं काउंटडाऊन सुरू. जर नाही त्या घरातनं तिचं नामोनिशान मिटवलं तर नावाचा हर्षवर्धन देशमुख नाही. हे बघा, हे सगळं नाव पुसून टाका. कसं आहे, माझ्या घरावर कुणाचं बी नाव लिहिलं म्हणून काय लगेच घर नाव होत नाही. पुसा ती सगळं, नाहीतर आणा इकडं, मीच पुसती. पुष्पे, अगं काय करतेस? आओ, आता आपल्या पोरीचं लग्न नाही का, मग ती नाव नको होय लिहायला. कामाच्या गडबडीत जर राहून गेलं लिहायचं आणि उद्या लग्नातल्या आलेल्या लोकांचं लक्ष गेलं तर काय वाचणार? शिंदेन पवार. ती काय नाही हो पेंटर, पुसून टाकावं सगळं आणि अगदी बेस्ट अक्षरात लिहा, बोयटे देशमुख शुभ विवाह. अगं पुष्पे, ती करतील की त्यांचं काम, तू कशाला मध्ये पडतीस? हो भाऊ, तुमचं घ्या कामाला तुम्ही. हा पुष्पे, तुम्ही तिकडे गाण्याचा बघा पाठदिशी. वय वय, बायकात खोळांबले तिकडे. जावा तर जिशी जा तिकडे. झालं का इथलं सगळं? आता गाण्याच्या तयारीला लागू. शितले, दागिनं जरी तुझ्याकडे असलं ना तरी बी ह्या घरावर फक्त माझा हक्क आहे हे ध्यानात ठेवायचं. आणि काय जरी झालं तरी ह्या घरावर मी तुला हक्क गाजवून देणार नाही, ही कधीच विसरू नकोस.
आजा क्या हुआ क्या सोच रहा है इतना राहुल्या अरे मी मागादरने विचार करतोय भयाच्या घरात तू बघितलंस का? हा बघितलं की कसलं भारी लक्का घर आहे तसं नाही, मग तुला जरा वेगळं वाटलं नाही का? वेगळं आणि काय असतंय लक्का केवढं मोठं घर आहे बघ जयदीला सुखात राहणार आहे तिथं. तुला काय सांगून उपयोग नाही. का आजा क्या हुआ क्या सदम्यात बिदम्यात गेलास का काय नाही. हाँ अब मुझे समजा तू उद्या जाणार आहेस ना म्हणून नाही रे, तसं काय नाही. मग बावा तू नको टेन्शन घेऊ अरे होईल सगळं नीट आता एवढं सगळं चांगलं व्हायला लागलंय आणि अजून चांगलं करायचं पण तुझ्या हातात आहे माझ्या हातात म्हणजे? जयडीचं लग्न व्हावं असं तुला वाटत होतं का नाही आता तिचं लगीन होईल म्हणजे दुसऱ्यांदा लगीन होईल लका तिचं आणि माझं लका एकदा पण नाही होय आज्या भावा घे की मनावर तू करून टाक या भावाचं लगीन चल लग्न करतोय. काय लका गानाजी बरी जात्या उकळा कुंकू लावा मंग मुहूर्त मेळरावा मंग मुहूर्त मेळरावा जगडीच्या हातावरची मेहंदी चांगलीच रंगले नाही. मग काढले कुणी? बर बाई, तुझ्यामुळेच रंगले. आजा आलास दिली नव पत्रिका वय तुझा चेहरा का पडलाय? नाही ते त्याचा मूड ऑफ झालाय ना उद्या जाणार आहे म्हणून अजिंक्यना लयच गडबड आहे वाटतं निघायची. अगं म्हणून तर लवकर घेतलं लग्न. अजून जर 4-5 दिवस अजिंक्यांना सुट्टी असती का नाही तर लग्न जोरातच झालं असतं बघ. पण आमची जेडी आणि भैया म्हणले नाही नाही लग्नात अजिंक्य पाहिजेतच. आज हाय म्हणून लई बरं झालं बघा. आता ह्या घरच्या कार्याला तो नसता तर त्याला बी ना आम्हाला बी अजिबात करमलं नसतं बघा. खरंय भयो काय झालं? नाही, काय नाही.